नमस्कार, मी गिरीश निकम. साम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. महत्त्वाच्या राजकीय बातम्या आपण पाहणार आहोत. सुरुवातीलाच बातम्या नाशिकमधून. शिंदे गटाकडून आता सरप्राईज उमेदवार असू शकतो. ठाकरे गटाच्या विजय करंजकरांना उमेदवारीसाठी गळ घातली जाते अशी चर्चा आहे. वाजेंना उमेदवारी दिल्यानं करंजकर नाराज आहेत. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला आता नाशिकमधून उमेदवारी मिळणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे. हेमंत गोडसे इच्छुक आहेतच, मात्र आता शिंदे गटातून एक वेगळं नाव समोर येऊ शकतो, ते म्हणजे करंजकर. आपण अधिक माहिती घेऊ. आमचे प्रतिनिधी सुनील काळे आपल्यासोबत आहेत. सुनील, करंजकर हे ठाकरे गटात नाराज आहेत, तर ते शिंदे गटात येतील का? त्यांना उमेदवारीची माळ गळ्यात त्यांच्या पडणार का? गिरीश, आपण बघतोय की काल ज्या पद्धतीनं नाशिकची जागा शिंदे गटाला जाणार असल्याचं स्पष्ट झाले. त्यानंतर हेमंत गोडसे जरी त्या ठिकाणी इच्छुक किंवा त्यांचं नाव असलं तरी सुद्धा विजय करंजकर जे ठाकरे गटाचे नाराज आहेत, तिथे राजभवन यांना उमेदवारी देण्यात आलेली त्यांची नाराजी आहे, पण अजूनही त्यांची नाराजी मातोश्रीकडून दूर करण्यात आलेली नाहीये. आणि त्या पार्श्वभूमीवरती काही शिंदे गटाचे नेते विजय करंजकर यांच्या संपर्कात आहे आणि त्यांना कदाचित ठाकरे गटाचं या उमेदवाराला संधी देऊन कुठेतरी एक प्रतिष्ठेची लढाई करायचा प्रयत्न केला जाऊ शकतो, अशा पद्धतीची चर्चा आहे. आणि त्या संदर्भात चाचपणी सुरू आहे आणि त्यांनी उमेदवारी लढावी यासाठी शिंदे गटाकडून त्यांना गळ घातली जात असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे. गिरीश, सुनील, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. पुढची बातमी देखील नाशिकमधून आहे. छगन भुजबळ यांचा निवडणुकीतून माघारीचा निर्णय चांगला आहे असं शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अजय बोरस्ते यांनी म्हटलंय. नाशिकमधून लढण्यासाठी मी देखील इच्छुक आहे असं हेमंत गोडसे आणि माझ्यात पारदर्शकता आहे असं त्यांनी म्हटलंय. माझी उमेदवारी निश्चित झाली तर हेमंत गोडसे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे योग्य निर्णय घेतील असंही बोरस्ते यांनी म्हटलेलं आहे. छगन भुजबळ साहेबांनी जो एक मनाचा मोठेपणा दाखवून माघार घेतली, त्यामुळे आता ही जागा शिवसेनेला सुटेल याबाबत काही प्रश्न उरलेला नाही. त्यामुळे आता प्रत्येक जण कामाला लागलेला आहे. आमच्या दृष्टीनं उमेदवार हे महत्वाचं नाही, कारण उमेदवार हा शिवसेनेसाठी कायम धनुष्यबाण हाच असतो. शिवसेनेचं एक वेगळं जाळं त्या संपूर्ण मतदारसंघात पसरलेलं आहे. शाखा आहेत, बूथप्रमुख आहेत, शिवदूत आहेत आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी केलेली जी कामं आहेत ती तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा आमच्या संघटनात्मक बांधणीच्या माध्यमातून झालेलं आहे.